सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी माजी आयुक्त सीबीआय चौकशीला सामोरे जाणार. बापरे, आता हे काय? मुद्रांक घोटाळ्यात 14 मंत्र्यांचा सहभाग असल्याची शंका. शंका म्हणतायत म्हणजे खात्रीच असणार. अरे पांडुरंगा, 14 गेले इकडे, 8 तिकडे, 4 खून प्रकरणामध्ये, 2 भंगार प्रकरणात, मग तर राहिले किती? अरे देवा. हे काय? पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांची चौकशी होणार. अरे तुमचा सगळा वेळ आणि पैसा या चौकशीत घालवणार तुम्ही, मग जनतेच्या प्रश्नाकडे कधी बघणार? आबा आबा काय एवढं मोठमोठ्याने वाचताय? पारायण केल्यासारखं. हो, पारायणच करतोय, राजकीय रामायणाची पारायण. तर बघ बघ काय फाजीलपणा चालवलाय बघ. म्हणजे घोटाळे पुराण वाचताय तर. आबा ही काय वेळ आहे सगळं वाचायची? ही वेळ म्हणजे काय? हीच योग्य वेळ आहे. काय सांगता? मग हो, मी नवीन शोधून काढलेलं आहे, त्यामुळे शांत झोप लागते मला. आणि भेटलं नाही का सकाळपासून तुम्हाला? अरे थट्टा नाही करत रे, काय व्हायचं शिड्या बरं का. पहिल्यांदा ना मला अंथरुणात पडलं तरी झोप लागायची नाही, असं जुन्या नव्या आठवणी यायच्या. पण हे घोटाळे पुराण वाचायला लागल्यापासून बरं का माझी लक्ष केंद्रित होतं याच्याकडे. हो, एक चिडचिड होते हो, पण त्या तंद्रीमध्ये शांत झोप लागते बरं का. रात्री माझ्या झोपेमध्ये मी सगळा राग यांच्यावर काढतो. कुणाला चापकानी बडवतो, कुणाला भर चौकात फाशी देतो, कुणाला हत्तीच्या पायाखाली देतो. हे करता करता पहाट कधी होते कळतच नाही. द्या द्या मला द्या. तुला कशाला? अरे असू द्या आबा, तुमची ट्रिक वापरून बघतो, मजा येईल, शांत झोप लागेल. अरे तुला काय कळतं राजकारणातलं? त्याला राजकारणामध्ये त्याला रस असावा लागतो. हो आबा आम्ही राजकारणातले घोटाळे वाचणारच नाहीये. मग माझ्यासाठी सुद्धा सोय झाली आहे. म्हणजे मी क्रिकेट मधले घोटाळे वाचणार आहे. द्या द्या पान द्या, ते पान द्या. हा एक क्रीडा पान द्या. अरे शिर्या, हा. बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. थँक्यू, ट्राय करता बा. विचारायचं ना आधी मला. चला, काय आरडाओरडा काय आहे? काय झालंय? काय झालंय? श्यामल, झाला डबा झाला? तयार आहे डबा तुमचा. चला चला चला. अहो, तुम्ही एक काम कराल का? काय ते? येताना परत बोरिवलीला जाऊन मग या. काय? हो, ओरडता कशाला? पमाकडे जरा चक्कर मारून येता का? अगं नाही ग श्यामल, ऑफिस सुटल्यानंतर बोरिवली ते ट्रेन आणि गर्दी. अगं काय माहितीये का, पमाचा फोन आला होता आणि मला जरा ना ते काहीतरी काळजीत वाटली, काय बोलतच नव्हती धड. आणि मला असं वाटतं की फारच काहीतरी बिनसलेलं असावं. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा. मग मी उठून जाऊ शकत नाही. आता आबांची सगळी पेन्शनर क्लबची इथे मीटिंग आहे आज दुपारी. श्यामल नको ग, नको, बोरिवली नको ग. ती नुसतं कल्पना केली ना तरी गुदमारायला होतं. मी एक काम करतो, मी फोन करतो, मी अरविंद भाऊजींना फोन करतो. बस चालेल चालेल. ओके चल, डबा घेतो, चल. मी फोन करतो, डोंट वरी. हा चल बाय. आणि पमाला नाही, अविनाश भाऊजींनाच करा. काय कर आपण एवढं मॉर्निंग वॉक वगैरे घेऊन आलो, तुम्ही काय फारसं बोलला नाही, फारच तुटक बोलता माहिती. मौनवरच असल्यासारखे. काय भांडण वगैरे झालं की काय घरी? कोण मी? अरे कोण मी है हे सुद्धा प्रेमाने सांगता आलं असतं. वसपट्ट का अंगावर? नक्की भांडण झालं तुम्ही, सांगा. आमचा सुहास काहीतरी बुरखासारखं बोलत असतो. हो. अच्छा, म्हणजे चिरंजीवाशी काय तुमचं झालं काय वाद वगैरे? कशाबद्दल? तो म्हणतो हे 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 सगळं ठरवून होतो. हे म्हणजे हे म्हणजे हेच हो, कुणी बोलायचं, कुणाची नावं सांगायची, म्हणजे एखादा पकडला जातो तो सुद्धा ठरवून. म्हणजे बघा, मूळ गुन्हेगार बाजूला राहावा म्हणून दुसराच एखादा सगळं आपल्या अंगावर घेतो.
आणि त्याबद्दल त्याला त्याचे पैसे मिळतात. तू काय काय म्हणताय? कोण गुन्हेगार? कसले काय काय कशाबद्दल? अहो, मी ते आपल्या घोटाळा प्रकरणाबद्दल बोलतोय. अच्छा अच्छा, ते घोटाळ्याबद्दल तुमचे वाद चालले होते. हसताय का आबा? हे सगळं ऐकलं ना की डोकं फिरतं डोकं. मग कुठेतरी निषेध व्यक्त करावा असा वाटतो. पण मग व्यासपीठ नको. मग चर्चेतून असा सगळा राग बाहेर पडतो. ते व्यासपीठ चर्चा वगैरे ठीक आहे, पण त्याच्यामुळे घरात वाद उत्पन्न होतं त्याचं काय? ते काय तुमच्याकडे होत नाही? नाही, तसे भांडण नाही, म्हणजे कडाकीची भांडणं वाद वगैरे नाही होत. काय आहे, तसं सगळ्यांना सगळ्यामध्ये इंटरेस्ट आहे, पण स्पेशलायझेशन आहे. म्हणजे माझं स्पेशलायझेशन म्हणजे राजकारण, शेखरचं साहित्य आणि शर्याचं खेळ. आणि श्यामलाला तिला सगळ्यामध्ये रस आहे. काय आहे, प्रत्येकाचं ऐकून घेता घेता, प्रत्येकाशी जुळवून घेता घेता तिला सगळ्यामधलं सगळं कळायला लागले. पण तिला कोणी मानत नाही. जो तो तिच्यावर ओरडत असतो, मी सोडून. हो बरोबर आहे. वाद जिंकण्याची खात्री असते ना. म्हणून ती सभापतीची भूमिका घेते, दोन्हीकडचं थंडपणाने ऐकून घेते. चला, म्हणजे हे सगळीकडेच घडतंय. तर मला वाटलं आमच्याच घरात घडतंय. काय आहे खारकर, वाद संवाद असावेत, पण त्याचं रूपांतर भांडणामध्ये होता कामा नये. नाहीतर त्या म्हणीसारखं व्हायचं. कुठली म्हण? बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी. बरोबर आबा, चलतो मी आता. या या खारकर, या या. सुहासला म्हणा सबुरीने जरा भांड. हा, आबा, कोण? अरे आलो बेलाब, आलो बेलाब. काय पमा, आज कुठे आठवण झाली? काय काय सगळं ठीक आहे ना? हा पमा, काय? अगं हे श्यामला, श्यामला, अगं पमा आलीये. श्यामला. हो. ए पम्मा, किती दिवस गप्पा राहणार ग मी? सांग ना श्यामल, किती दिवस? बर, माझी काय चूक असते ना तर ठीक आहे, पण विनाकारण आतापर्यंत मी गप्प बसले ना ते लोकांचा विचार करून. पण नाही ग, मला आता सहन होत. असं वाटतं मला आता वेळ लागेल, वेळ. अगे पम्मा, एवढ्या दिवसात काही बोलली नाहीस तू? हा, अगं कुणालाच काही बोलले नाही, स्वतःशीच घुसमटत राहिले. पण नाही ग, असह्य झालंय का आता? असह्य झालंय. नाही, पण असं काय आहे, अविनाश भाऊजी मला तसे शांत वाटतात. शांत? वरवर शांत वाटतात, पण काही मनाविरुद्ध घडलं ना की मग. हे बाबा, असं पमा झालं तरी काय? म्हणजे एकदम टोकाची भूमिका घेतली म्हणून विचारतो हा तुला. हो, मी तेच विचारते. ए पम्मा, अगं भांडणाचं कारण तरी काय आहे? तिला सांगायचं नसतं तर नको सांगू, पण कळलं तर काहीतरी मार्ग काढता येईल म्हणून विचारतो. काय ग? अगं राणीने स्वतःच जमवलंय कुठेतरी बाहेर. राणी म्हणजे मुलगी नाही ती. हो, अगं मी कधी? 4 महिन्यापूर्वी अचानक कळलं, ते पण यांनाच. 2 दिवसापूर्वी सगळं घर डोक्यावर घेतलं. माझा तर जीव नकोसा केलाय नुसतं. पण अगं तिने लग्न जमवलं तर मग तुला कशाला रागवलं? बघ ना, तेच सांगते मी. ते म्हणतात की तुझीच तिला फूस आहे. त्यांचं म्हणणं एकच, मी दिवसभर ऑफिस मध्ये असतो, तू घरात असतेस ना, मग ती कुठे जाते, काय करते, तू लक्ष ठेवायला हवंस म्हणून. श्यामल, मला एक सांग, मला कसं कळणार सांग ना. हो, पण आता ते त्यांना समजायला नको का? मग नाही का? त्यांना समजायला हवं ना. हो, पण आता वादाचं कारण तेच आहे. पण समजून घ्यायला हवं त्यानं, आणि त्यासाठी आधी त्याला समजवायला हवं. हो. आणि मुख्य म्हणजे मुलगा कुठला आहे? आपल्यापैकीच आहे ना? नाही ना, परक्या जातीचा आहे. अगं वादाचं मूळ तेच आहे. हे बघ, आपण बमा बरं का, मार्ग आपण काहीतरी काढू. हो, अगं पण तुला रडायला काय झालं एवढं? हा, शांत हो बरं तू. चल थोडस सरबत घेतेस का?
पैसे नंतर देतो. काय शेखर टिपरे जाणार बोरिवलीला? अरे एक दिवस गेला तर काय होणार आहे? तू येतोस बरोबर. आणि त्या ट्रेनच्या गर्दीमध्ये अंग सगळं घुसळून निघतं रे. आणि मग वहिनीना काय ताप मारणार आहे? हे बघ गुरु, एक सल्ला देतो तो लक्षात ठेव. जर कधी लग्न केलंस ना तर बायको जे जे काही सांगते ना ते सगळं करायला पाहिजे असं काही नाही. आणि मग घरी गेल्यावर? हा, आता घरी गेल्यावर तू त्या क्षणी काय सांगतोस ना ते महत्वाचं. एक मिनिट. हा श्यामला, आता बघ. हा श्यामल बोल. तुम्ही पमाला फोन केला होतात का? अगं श्यामल, मी फोन केला होता का पमाकडे? अगं पण तिच्याकडे कोणी उचलतच नाहीये. हे बघा, पमा इथं आली आहे. तुम्ही एक काम करा, अविनाश भाऊजींना फोन करा. हा, आणि त्यांना इथं घरी घेऊन या. जरा लवकरच या संध्याकाळी. का ग, काय झालं? अहो, ते प्रकरण जरा चिघळलेलंच वाटतंय मला. बरं बरं. नाही नाही नाही, मी एक काम करतो. हा, मी करतो त्यांना कॉन्टॅक्ट. हा, तू नको काळजी करू. ओके. काय झालं? अरे वाचलो. नशीब तिला असं नाही सांगितलं की मी बोललो पमाशी. पमा तिकडे जाऊन हजर झाले. तुला एक सांगतो गुरु, जर कधी लग्न केलंस ना तर कधीही बायकोला थाप मारू नकोस. काय? थाप मारलेली पकडली गेली ना तर देशोधडीला लागशील. कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. काय झालं? अरे काय झालं काय? एकदा असं सांगतोय, एकदा तसं सांगतोय. मी पण विचार करतोय. कसला? लग्न करू का असाच राहू? कर कर कर, विचार कर. हे बघ पमा, तुला ही गोष्ट माहिती नव्हती हे मला पटतच नाहीये. आता तुम्ही ठरवलंय ना तसं, तर असेल तसं. ठीक आहे. तुला चांगलं ठाऊक आहे मला खोट्याची चीड आहे. अगं ही गोष्ट मला आधीच सांगितली असतीस तर. काय सांगणार होते? काय म्हणजे काय? ते लपवून ठेवलंच ते. तुझ्या या अशा स्वभावामुळे ना सगळी माती झाली आहे. तुम्हाला सांगतो आबा, ही अशी वागते ना म्हणून सगळी ही वेळ आलेली आहे. काय वाईट वागत आले मी? सांगा ना, काय वाईट वागत आले? उलट प्रत्येक वेळी मी तुम्हाला समजून घेत आले आणि तुम्ही मात्र संधी मिळाली की टोचून बोलणं, चार चौघात पाण उतारा करणं असं करत आलात. किती सहन करायचं? फार झालं, खूप सहन केलं. फार झालं म्हणजे काय? विचार काय तुझा? तू काय घर सोडून जाणार आहेस की काय? एक मिनिट, मी जरा बोलू का 2 शब्द? हा, हे बघा, चर्चेनं विषय सुटतो, हा वादानी नाही. वाद घालून काय होतं, प्रश्न अधिक चिघळतो. आपल्याला यातून जर मार्ग काढायचा असेल तर चर्चा करायला हवी. पण आबा, पमा, मला वाटतं तू एकदम टोकाची भूमिका घेतेस. हा जे आवी म्हणतोय ना ते मला पटतंय ना? बघ ऐक, नाही, पटतंय असं मी म्हटलेलं नाही. नाही, मी असं म्हटलेलं नाहीये. काय आहे, तुम्ही दोघं आपापल्या जागी उभी आहात तेव्हा तुम्हाला स्वतःचं म्हणणं खरं वाटतंय. पण तुम्ही एकमेकांच्या दृष्टीनं बघितलं, त्यांच्या जागी जाऊन, मी तुम्हाला कळेल. अविनाश, तू विचार कर. हे बघ, पमाच्या जागी जर तू असतास, हा, आणि मुलगी क्लासला जाते, कॉलेजला जाते असं सांगून जर गेली असती कोणी मित्राला भेटायला, तर तुला कसं कळलं असतं? हा, मी तुला संशय तरी येईल का, सांग मला. घ्या आता बोला. तेच मी सांगत होते. पमा, तसं बघितलं तर तुझं सुद्धा चुकलंस. तू त्याच्या दृष्टीने विचार कर. त्याच्या जागी जर तू असतीस तर तुला काय वाटलं? तर तो दिवसभर ऑफिसमध्ये असतो, तर घरी मुलीकडे बायकोचं लक्ष असावं, तुझं लक्ष असावं, त्याला वाटलं. त्याचं काय चुकलं, सांग मला. तरी सुद्धा अविनाश, घराकडे लक्ष देणं हे एकट्या बायकोचं काम नसतं. नवऱ्याने सुद्धा ते बघायला हवं, मुलाकडे लक्ष द्यायला हवं, घराकडे लक्ष द्यायला हवं, मुलांशी संवाद साधायला हवा, विशेषतः वयात आलेल्या मुलांशी मित्राप्रमाणे. हे कधी बोलतच नाहीत. तू तरी बोलतेस का?
अरे तुम्ही असे प्रत्येक शब्दाला वाद घालायला लागला तर मुलं तुमच्याशी कसा संवाद साधणार मला सांगा. हा, ती म्हणते मरू दे, ते घरापासून दुरावतात वाद नको म्हणून. मग मानसिक आधारासाठी ते दुसरा आधार शोधतात. म्हणून तुम्हाला एकमेकाशी संवाद साधायला हवा. मला वाटतं झालं तेवढं माझं लेक्चर पुरे झालं. आम्हाला वाढायला घे. हा हो हो उशीर झाला असेल. चल गप्पा मा शिर्या ये ना जरा मदत करायला ये. अभिभावजी काय चाललंय सध्या? सगळं ठीक चाललंय. पमा होई सगळी. हा श्रीलेश टिपरे, काय विचार कसला करतोय? एनी प्रॉब्लेम? नाही. अरे मग एवढा गंभीर होऊन कसला विचार करतोयस? बाबा मी पमा मावशीचा विचार करतोय. लग्नानंतर असंच होतं का? अरे काहीतरी काय बोलतोस तू? अरे पमा मावशीच्या घरी असं झालं म्हणून काय सगळीकडे तसं होत नाही. सगळीकडे नाही होत, पण सगळीकडे असं वातावरण दिसतं मला. म्हणजे हल्ली हल्ली लग्न झालेले कपल्स बघतो ना, त्यांच्यातही असेच वाद असतात. हे बघ शिर्या, अरे मतभेद सगळीकडे असतात रे, पण आबा म्हणतात त्याप्रमाणे ते चर्चेने सोडवले ना की त्याचं रूपांतर वादात होत नाही. मग लोक तसं का नाही करत? कारण सगळीकडे आबा नसतात. आपल्या घरामध्ये हे असं काही होतं ना, बघितलंस तू? नाही ना. अरे कारण आमच्या आबांनी आईनी आम्हाला अगदी लहानपणापासून अशी शिकवण दिली. म्हणजे पावलो पावली आम्हाला घडवलं. म्हणून अजूनही कधी राग अनावर झाला ना की लगेच त्यांची आठवण येते आणि मग शांत व्हायला होतं. म्हणजे फक्त घरातच नाही, बाहेर सुद्धा. आबा नेहमी म्हणतात की संवाद चांगला असेल ना तर कधीच वाद निर्माण होत नाही. खरंय. मी बघतो ना लोकांना, म्हणजे घरी एकमेकांशी बोलतच नाही. बाबा तुम्हाला माहिती आहे, गोटे आहे ना आपल्या बाबांशी बोलतच नाही, आणि पक्या आहे ना पक्याचे आई बाबा बोलतात, पण फक्त भांडणापुरते. अरे तेच तर आहे ना. हे बघ शिर्या, भांडण होत नाही असं एकही घर नाही. सगळीकडे भांडणं होतात. आणि तुला एक सांगू, आपले हे जे संबंध असतात ना ते रबर बँड सारखे असतात. रबर बँड किती ताणायचा याला काही मर्यादा असते ना रे. आपला रबर बँड किती ताणायचा त्याची मर्यादा किती हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. मग हे असे घोळ होत नाही. पण बाबा हे समजायला घरात कोणीतरी मोठं हवं ना. एकत्र कुटुंब पद्धतीचा हाच तर मोठा फायदा आहे. म्हणजे असा काही वाद झाला की तो अधिकारवाणीनं सोडवायला कोणीतरी मोठा माणूस लागतो ना. म्हणजे मग असे हे पमा मावशीच्या घरी झालं ना तसा पोरखेळ होत नाही. बाबा काय रे, तुम्ही खरं तर फिलॉसॉफीचे प्रोफेसर व्हायला हवे होतात. का? मुद्दा अगदी मस्त पटवून देता. मी आलो, जरा श्यामलला भेटून येतो. जरा थांबा. अगं बाई, महाबळेश्वर मध्ये श्यामल. अगं बाई आलात तुम्ही? अहो काय आहे, दिवसभर माझ्या हाती पेपर लागत नाही. दुपारी पत्रावळ्या मिळतात त्या सगळ्या, आणि आज संध्याकाळी पमाच्या गडबडीत सगळं राहिलंच. बघितलं काय छान फोटो आलाय. नाही फारच सुंदर आहे. महाबळेश्वर मध्ये होते म्हणे. मी काय म्हणत होतो श्यामल. काय काय हवं तुम्हाला? ती बडीशोप घेतलीत ना तुम्ही? हो ती. श्यामल सॉरी. अगं बाई का ते? अगं नाही, सकाळी मी तुला फोनवरती बोललो खरा. हेच की मी पमाला फोन केला होता म्हणून. हा पण केला नव्हता ना.
तुला काय माहित? अहो आता तुम्ही एवढे एक्सपर्ट नाही बोलत खोटं, निदान माझ्यासमोर तरी नाही. श्यामल, तू चिडली नाहीस नेहमीसारखी? अहो चिडायचं काय त्यात? तुमच्या आवाजावरनं मला लगेच कळलं होतं तुम्ही केला नाहीये फोन, पण तो प्रसंग नव्हता ना चिडण्याचा, तशी वेळही नव्हती. आणि काय आहे, रबर बँड किती ताणायचा याच्यापेक्षा कधी ताणायचा हे माहिती असणं महत्वाचं आहे. श्यामल तू, मी ऐकलंय तुम्ही शिरेला लेक्चर दिलं ना, फिलॉसॉफरच आहात जणू. खरं म्हणजे फिलॉसॉफर तुला म्हणायला पाहिजे. इश्श, यात काय फिलॉसॉफी आहे? हा साधा समजूतदारपणा आहे बरं का. आणि हा समजूतदारपणा आपल्या घरात सगळ्यांकडे थोड्याफार प्रमाणात आहे ना, म्हणून पमाच्या घरी जी स्थिती झाली ना ती आपल्या घरी कधीच होणार नाही, याचाच मला आनंद आहे. कधीच नाही होणार. अहो बघितलं का, अहो काय या जाहिराती नाटकाच्या हल्ली दाखवतात नाही का? हे काय म्हणजे नाटक काय, मग वर कसल्या ओळी जाहिरातीच्या, काय संबंध आहे नाही का? श्यामल, काय आहे की नाटकात जे लिहिलेलं नसतं ना ते ह्या ओळींमधून लिहून तुम्हाला सांगतात. अहो पण हे काय, यांना एकमेकांना अशी उत्तरं द्यायची असतील तर एकमेकांना फोन का नाही करत? आम्हाला काय वाचायचा त्रास आहे? बघा ना, हा याची खोड काढतोय, ही त्याची खोड काढतोय, हा तर सगळ्यांनाच वेड्यात काढतोय. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी